अलीकडे गावाकडे तरी एवढं जास्ती ऊन पडतं ना, म्हणजे तसं तरी सगळीकडेच ऊन पडतं, पण गावाकडे का जास्ती जाणवून येतं, म्हणजे जास्ती आपण बाहेर जातो त्यामुळे गावाकडे जास्ती जाणवतं. शहरात कसं आपण घरातल्या घरात जास्ती तरी असतो त्यामुळे एवढं जाणवत नाही. दुपारची एक झोप काढल्यानंतर तरी असं होतं काय गार खावं आणि काय नको. जसं उन्हाळा पडलाय तसं तरी टरबूज आणि कलिंगड आम्ही दररोज दुपारचं खात असतो, कारण त्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्ती असतं. कधी कधी नारळ पाणीही घेत असतो. दुपारच्या रिकाम्या वेळेत मग संध्याकाळच्या आणि उद्या सकाळच्या भाजीसाठी काही भाजी वगैरे निवडायची असेल तर मग ती पण मी निवडून ठेवते. तसं तर भाजी वगैरे निवडायचं काम सासूबाई करतात, पण कधी कधी तर मी हातभार लावत असते. दुपारनंतर मग सुरू होतं माझं प्रमोशनचं किंवा बाकी काही शूट असेल तर ते. सगळ्यांनाच वाटतं आता ही प्रमोशन करतेय, हिला भेटतंय प्रमोशन, पण ते प्रमोशन मिळण्यासाठी आणि ते करण्यासाठी खरं तर खूप एफर्ट्स घ्यावे लागतात. जोपर्यंत आपण एखादी गोष्ट करत नाही ना तोपर्यंत फक्त आपण ती इमॅजिनच करू शकतो, बाकी काही नाही. प्रमोशनच्या व्हिडिओसाठी का होईना पण खूप दिवसातून मी आज अशी हेअरस्टाईल केली आहे. हेअरस्टाईल वरून लक्षात आलं माझ्या आहोंना चालतं म्हणजे वेगवेगळी हेअरस्टाईल केलेली, वेगवेगळे कपडे घातलेले, पण माझ्या पप्पांना मात्र एकदम साधी हेअरस्टाईल, साधे कपडे घातलेलेच आवडतं. मी प्रमोशनचं शूट करत होते तोपर्यंत मला आणि आहोंना खूप भूक लागली होती. मग सासूबाईंनी मसाले भात बनवला होता, मग तो पण खाऊन घेतला. माझे पप्पा उज्जैनला गेले होते, मग तिकडून माझ्यासाठी प्रसाद घेऊन आले होते, मग तो पण खाल्ला.